सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 401 पासून आता सुरुवात करूयात. परिकर्मी असोनी कर्मे जो नावरे समे विषमे चर्मचक्षुचे नीचामे दृष्टी जैसी. परंतु कर्म करीत असून जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही, जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही, तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप आता पाहे उपपत्तीची वाहे उभवूनी सांगो. तसा जो कर्मातीत झाला आहे त्याची लक्षणे तुला युक्तीचे बाहू उभारून सांगतो. श्लोक 17. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् हन्ति न निबध्यते. अर्थात ज्याला मी करता आहे असा भाव, अशी भावना, प्रत्यय नसतो व ज्याची मती अंतःकरण मी हे केले याच्या योगाने मी नरकास जाईन अशा अनुतापाने लिप्त होत नाही, तो या लोकांना, या सर्व प्राण्यांना मारीत नाही व त्या कर्माच्या फलाने बद्ध होत नाही. तरी अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादी जो. तर हे प्रबुद्धा अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता, तो महावाक्याचेनी नावे गुरुकृपेचेनी थावे माथा हातू ठेविला नव्हे थापटिला जैसा. तो तत्वमसी हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवून नव्हे तर जसा थापटून जागा केला आहे, तैसा विश्वस्वप्नैसी माया नीद सांडुनी धनंजया सहसाचेईला द्वयानंदपणे जो. तसा अर्जुना जगद्रूपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निज स्वरूपाचे दर्शनाने जागा झाला. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर फांकता जैसे. तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजलाचे दिसणारे पूर आपोआप जसे नाहीसे होतात. काम बाळत्व निघोनी जाय तै बागुला नाही त्राय पै जळालिया इंधन न होय इंधन जेवी. किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसा लाकूडपणा राहत नाही. नाना चेओ आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी तैसी अहम ममता किरीटी नुरेची तया. अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही. मग सूर्यो अंधारा लागी रिघो का भलते सुरंगी परी तो तयाच्या भागी नाहीची जैसा. अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही. मग सूर्यो अंधारा लागी रिघो का भलते सुरंगी परी तो तयाच्या भागी नाहीची जैसा. मग अंधार पाहण्याकरिता जरी सूर्य वाटेल त्या भुयारात शिरला तरी तेथे जसा अंधार राहत नाही, तैसा आत्मत्वे वेष्टीला होये तो जया तया दृश्याते पाहे ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचेंची रूप. तसा मी आत्मा आहे अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहिल ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरूपीच दिसतील. जैसा वन्ही जया लागे ते वन्हीची जालिया अंगे दोह्य दाहक विभागे सांडीजे ते. अग्नी ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूपच होतो व मग जसा दाह्य व दाहक हा भेद शिल्लक राहत नाही, तैसा कर्माकारा दुजेया तो करतेपणाचा आत्मया आळू आला तो गेलिया काही बाही जे उरे. तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आलेला आळ नाहीसा झाल्यावर जे काही उरते तिये आत्मस्थितीचा जोरावो मग तो देही इये जाणे लठावो का प्रलयांबूचा उन्नाहो ओघू मानी. प्रलयकाली जलाची वृद्धी होऊन सर्व जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघांचा पत्ताही लागत नाही, त्याप्रमाणे त्या आत्मस्थितीचा जो स्वामी झाला त्याला देहाचे भान कसे राहणार. तैसी ते पूर्ण अहंता काई देहपणे पंडुसुता आवरे काई सविता बिंबे धरिला. अर्जुना, सूर्याचे प्रतिबिंब धरल्याने सूर्य का आपल्या हाती लागणार आहे? नाही. त्याचप्रमाणे देहाला मी म्हटल्याने
ती ब्रह्माची पूर्ण अहंता का प्राप्त होणार आहे? पै मथुनी लोणी घेपे, ते मागुती ताकी घापे, तरी ते अलिप्तपणे सिंपे, तेणेसी काई. ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर ते पूर्वीप्रमाणे ताकाशी एकरूप होईल का? नाना काष्ठौनी विरेषा, वेगळा केलिया हुताशा, राहे काष्टाची या मांदुसा, कोंडलेपणे. अथवा हे विरेषा, लाकडात स्वभावतःच गुप्त असलेला अग्नी घर्षणादी उपायाने प्रकट केल्यास तो लाकडाच्या पेटीत कोंडून राहील का? का रात्री जिया उदरा अंतू, निघाला जो हा भास्वतू, तो रात्री ऐसी मातू, ऐके काई. किंवा रात्रीच्या उदरातून जो सूर्य बाहेर निघाला आहे तो रात्री अशी गोष्ट कानांनी ऐकेल तरी का? तैसे वेद्य वेदकपणेसी, पडिले का जयाचे ग्रासी, तया देह मी ऐसी, अहंता कैची. त्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही ज्याचे बोधात नाहीशी झाली आहेत त्याला मी देह आहे अथवा देहच आत्मा आहे असा गर्व कोठून असणार? आणि आकाशे जेथे जेथुनी, जाईजे तेथ असे भरोनी, म्हणोनी ठेले कोंदोनी, आपे आप. आणि आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी ते भरलेले असल्यामुळे सहजच ते सर्वच ठिकाणी व्याप्त आहे. तैसे जे तेणे करावे, तो तेची आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेष्टावे, करतेपणे. तसे तो जे जे करीतो ते आत्मस्वरूपच आहे, मग कोणत्या कर्माने तो आपल्याकडे करतेपणा घेईल? नुरेची गगना वीण ठाओ, नोहेची समुद्रा प्रवाहो, नुठीची ध्रुवा जाओ, तैसे जाहाले. आकाशाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कोठेही जाता येत नाही, तशी त्या मनुष्याची स्थिती झाली आहे. ऐसेनी अहंकृती भावो, जयाचा बोधी जाहला वावो, तर्ही देहाजव निर्वाहो, तव आथी कर्मे. अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान बाधित म्हणजे मिथ्या आहे, तथापि त्याचा देह आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्मे होणारच. वारा जरी वाजोनी ओसरे, तरी तो डोल रुखी उरे, का सेंद्रे द्रुती राहे कापुरे, वेंचलेनी. वारा वाहण्याचा जरी बंद झाला तरी झाडाचे हलणे बंद होत नाही, अथवा कापूर जरी संपला तरी करड्यात वास शिल्लक राहतो. का सरले या गीताचा समारंभू, न वचे राहवले पणाचा क्षोभू, भूमी लोळोनी गेलिया अंबू, ओल थारे. अथवा गाण्याचा समारंभ संपला तरी गाणे ऐकून मनास झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता जशी त्याची ओल मागे राहते. अगा मावळलेनी अर्के, संध्येचिये भूमिके, ज्योती दीप्ती कौतुके, दिसे जैसी. अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज म्हणजेच संधिप्रकाश जसे दिसते. पै लक्ष भेदिलिया हिवरी, बाण धावेसी तववरी, जव भरली आथी उरी, बळाची ते. तसेच निशाण मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो. नाना चक्री भांडे झाले, ते कुलाले परते नेले, परिभ्रमेची ते मागिले, भोवंडिलेपणे. अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते. तैसा देहाभिमानू गेलिया, देह जेणे स्वभावे धनंजया, जाले ते अपैसया, चेष्टवीच ते. हे धनंजया, तसेच देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही ज्या कर्मांनी देह निर्माण झाला आहे ते कर्म त्या देहाकडून चेष्टा करविलच. त्या चेष्टा याच्या इच्छेवर अवलंबून नसतात. संकल्पे वीण स्वप्न, न लाविता दांगीचे वन, न रचिता गंधर्व भुवन, उठी जैसे. संकल्पाशिवाय स्वप्न दिसते, न लाविता जशी अरण्यात झाडे निर्माण होतात व रचना केल्याशिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात. आत्मयाचेनी उद्यमे विण, तैसे देहादी पंचकारण, होय आपण या आपण क्रियाजात. तशी देहादी जी 5 कारणे मागे सांगितली ती क्रिया आत्म्याच्या संकल्पाशिवाय करण्यास कारणीभूत होतात. पै प्राचीन संस्कार वशे, 5ही कारणे सहेतुके, काम विजती गा अनेके कर्माकारे. परंतु पूर्वजन्मीच्या संस्काराने 5ही कारणे हेतू अनेक क्रिया करतात.
तया कर्मा माझी मग संहरो आघवे जग अथवा नवे चांग अनुकरो. मग त्या कर्मात सर्व जगाचा संहार हो अथवा नवे जग उत्पन्न हो. परी कुमुद कैसेनी सुके कैसे ते कमळ फांके ही दोन्ही रवी न देखे जया परी. परंतु पुष्प कसे सुकते व कमलांची प्रभा कशी फाकते हे आपल्यापासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात. का विजू वर्षोनी आभाळ ठिकरिया आतो भूतळ अथवा करू शागवळ प्रसन्नावृष्टी. किंवा आकाशातून बीज पडून जमिनीच्या जरी ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली तरी तया दोहिते जैसे नेणी जेची का आकाशे तैसा देहीची जो असे विदेह दृष्टी. तरी या दोन्हीलाही जसे आकाश जाणत नाही तसा तो देहाभिमानरहित देहातच वास करतो. तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न दृष्टी चेईला जैसा. जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही तसा देहादिकांपासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला तरी तो जाणत नाही. एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते कीर तो व्यापारी ऐसेची मानिती. एरवी हा देही आहे असे जे चर्मचक्षुंनी पाहतात ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात. का तणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोल्हा मानिजे ना. अथवा गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेस उभे केले म्हणजे कोल्हा त्यालाच खरा रखवालदार समजत नाही काय. पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊनी जाणावे ठाणोरियांचे मवावे आणि की घाय. वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनी मोजावे लागतात. का महासतीचे भोग देखे कीर सकळ जग परी ते आगी ना आंग ना लोकू देखे. अथवा एखादी महासती सती जाते वेळेस न्हाणे माखणे मळवट भरणे इत्यादी सौभाग्य शृंगार जरी करीत आहे असे लोकास दिसले तरी तिला अग्नी दिसत नाही. स्वतःच्या शरीराचे तिला भान नसते किंवा लोकांकडेही तिचे लक्ष नसते तर ती पतिस्वरूपी तल्लीन झालेली असते. तैसा स्वस्वरूपे उठिला जो दृश्येसी दृष्टा आटला तो नेणे काय रहाटला इंद्रिय ग्रामो. त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा द्रष्ट्यासह नष्ट झाला म्हणजे पाहणारा व पाहावयाची वस्तू हा भाव नाहीसा झाला तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही. अगा थोरी कल्लोळी कल्लोळसाने लोपता तिरी चैनी जने एकी एक गिळिले हे मने मानिजे जरी. अरे समुद्राचे किनाऱ्यावर असलेल्या लोकास जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटास एकदम गिळून टाकले आहे तरी उदका प्रतिपाही कोण ग्रसित असे काही तैसे पूर्णा दुजे नाही जे तो मारी. तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटेस खाऊन टाकते त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्मांविषयी द्वैत राहत नाही. सुवर्णाची या चंडिका सुवर्ण शुळेंची देखा सुवर्णाची या महिखा नाशू केला. पहा सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशूळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. तो देवल वसिया कडा व्यवहारू गमला फुडा वांचुनी शूळ महिष चामुंडा सुवर्णची ते. हा सर्व प्रकार भक्तांच्या दृष्टीने खरा असा भासतो परंतु सोन्याच्या दृष्टीने त्रिशूल महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे. पै चित्रींचे जळ हुतांशू तो दृष्टीचाची आभासू पटी आगी ओलांशू दोन्ही नाही. तसेच भिंतीवर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे परंतु त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही व जळतही नाही. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक पिसे करता म्हणती. त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्वकर्मानुसार होत असतो परंतु हे न समजता वेडे लोक त्यालाच कर्म करता असे म्हणतात. आणि तया करणेयांतू घडो तीही लोका घातू परी तेणे केला हे मातू बोलो नये. आणि तो कर्म करीत असता जरी त्या योगे त्रैलोक्याचा घात झाला
तरी तो त्याने केला असे म्हणू नये. अगा अंधा रुची देखावा ते जे, मग तो फेडी हे बोली जे, तैसे ज्ञानिया नाही दुजे जे तो मारी. अरे सूर्याने अंधार पाहावा आणि मग त्याला दूर करा असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तूच नाही की जिचा तो नाश करील. त्याचे ठिकाणचा द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते. म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी, गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा. म्हणून त्याच्या बुद्धीला पाप व पुण्य यांचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.